भुगा बनवण्यासाठी तर मी भाकरी चुरून घेतलेला आहे, थोडंसं पाण्यात शिकवा केलं, त्यानंतर मसाला वगैरे काढून ठेवलं, कढीपत्ता आणि इथं शेंगा भाजलेल्या टाकलेल्या आहे। हाय हॅलो नमस्कार, जय शिवराय। मी माधव तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो। तर इथं मी भाजीपाल्याचं स्टँड, त्यानंतर थोडेसे डब्बे वगैरे मोकळे करून घसून घेतलेले आहे आज। तर किचन सर्व आवरून घेतलेले, ते समय ते मी तुम्हाला दाखवलं होतं ना, ते आहे बटाट्याचं स्टँड धुवून काढले म्हणून भांडे वगैरे सर्व घसून घेतले आणि जे सामान मला डब्बे रिकामे त्यामध्ये भरून ठेवायचं आहे। आणि हे बघा पिल्लू कसे पराक्रम करतो, या असे पराक्रम केले ना तर कामं कसे होणार तुम्हीच सांगा आता मला। असं आता ते पीठ दिलं, डाळीचं पीठ सांडून, आणि हे सगळं पसारा काढलेला आहे। आणि जे हे रॅकचे जे भांडे आहे, डब्बे असेच ठेवणार आहे, कारण डबे असेच उचलून घेऊन जाणार आहोत। तर कुठे जाणार आहे, काय जाणार आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओच्या लास्टला। तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा। हे भांडे वगैरे पण आवरून ठेवते पटपट। आणि हे बघा असे पराक्रम, ह्याला झोपी लावायचं आहे अजून मला। कोण एवढं कामदार, झोपायचं सोडून हे असे डबे पुसतो आम्ही, हे ना पिलू पुस। तर हे पुसून ठेवलंय, बाकीचे आता घसते याला झोपी लावून, आणि जे सामान आहे ते तसंच ठेवणार आहे। मग तिकडे गेल्यानंतर बघू म्हटलं, ठेवलं वगैरे आणि बाकीचे कामं करून घेते। ते डब्बेवरती ठेवलेले आहे ते व्यवस्थित करून घेते, म्हणजे फक्त उचलून न्यायचे राहील। आणि ते तुम्हाला समय वगैरे दाखवते मी। आणि बाकीचं जे आहे सामान ते डब्बे रिकामे त्यामध्ये सोडून देते, म्हणजे कसं सोपं पडेल। चला तर जी समय आहे तुम्हाला मी काल सांगितलं तसं ते क्लिनिंगच्या वेळेस तर ती व्यवस्थित होते। आणि हा गणपतीच्या वेळेस मी दिवा घेतलेला तेही ठेवून देते। आणि ही केकचे कलर आहे तेही पॅक करून ठेवते। आता इकडे तिकडे सर्व सामान पडलेलं आहे ते पहिले आवरून घेते। ते डबे पिल्लूसाठी वरती ठेवले होते आणि सर्वात आधी तर कोरड्या भरून ठेवते, तो डब्बा रिकामा करून बघू आता कसं ॲडजस्ट होतं ते। तर रॅकमध्ये भांड्यांच्या खूपच पसारा झालं, तर डब्बे ते मी सकाळी वरतून काढले होते। तुम्हाला आधी सांगितलं ते घसायचे होते, ते कोरड्याचा डब्बा रिकामा करून म्हटलं मग ते, म्हणून मग ते असे मागे पुढे सर्व ठेवून दिले। कारण पिल्लू काय करतो, डब्बा घेतो आणि त्यावरती उभं राहतो, त्यामुळे मग मी अशीच वरती ठेवून दिली ती जशी आहे तशीच। आता हे पेपर वगैरे सर्वच काढून घेते, कारण जे भांड्यांचे स्टँड आहे ते पूर्णच मला रिकामा करायचे। पण डबे तसेच मी साफ करून, म्हणजे फक्त उचलायचे राहील असं करून ठेवते, म्हणजे फक्त डबे उचलून घ्यायचे आणि भरायचे असं करणार आहे। बाकीचं सर्व तयारी करून ठेवते, म्हणजे पटपट कामं होतील। तर मग मी जे बाकीचं एक्स्ट्राचं जे सामान असायचं आता आपण हातात आलं की ठेवून देतो, कारण काय होतं ना, सामानाला जागा दिली ना आणि आपण कुठेही कोणतं सामान ठेवलं ना तर खूप पसारा होतो। आणि सगळ्यात मोठं कारण सामान म्हणजे पसारा होण्याची एकच मेव गोष्ट आहे की हातात आलेलं सामान कुठेही ठेवून द्यायचं, म्हणजे सामानाला जागा आणि वस्तू जागेवर ठेवली नाही ना तर खूप पसारा होऊन जातो। आता सध्या माझं तेच झालेलं होतं, कारण पिल्लू काय करतो, असं खुर्ची घेऊन उभं राहतो, मग ते जिथं मी बरण्या ठेवलेल्या आहे ना तुम्हाला दिसत असेल तिथं जाऊन तिथलं सामान काढ हे काढ, मग असंच हातात आलं की मग कसे कुठेही ठेवून देते। म्हणून मग मी त्याचं ते औषध वगैरे जे ठेवलेले होते ते तसेच ठेवले सध्या, कारण त्याला सर्दीचं पाहिजे आहे, सध्या सर्दी आहे त्यामुळे। आणि बाकीचं जे आहे ते उचलून घेते, जे कामाचं नाही आहे ते, आणि जे म्हणजे फक्त सामान उचलायचं आणि घेऊन जायचं एवढंच करायचं राहील, म्हणून मग मी असं करून ठेवते। आणि जे एक्स्ट्राचं सामान आहे, म्हणजे आता स्वयंपाक करण्यासाठी जे लागत नाही ते छोटे छोटे भांडे वगैरे तेही भरून ठेवणार आहे। आणि जे माझं स्टँड आहे ना तिथं खूपच पसारा झालेलं आहे, तुम्हाला आधीच म्हटलं पाकिट माझं, त्यानंतर काय 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 ठेवलेलं आहे। आणि ज्या बरण्या रिकाम्या होत्या, जे माझे कंटेनर, हे साखर झालं, चहा पावडर झालं, ते लगेच मी सोडून दिलं त्यामध्ये, म्हणजे मग काय म्हटलं जी माझी किराणा सामानाची टीप आहे ना तिच्यातही जागा बसेल बाकीचं सामान ठेवण्यासाठी। आणि खूप पसारा होण्यापेक्षा मग ठेवून दिलं बरं। आणि जो समोरचा बॉक्स आहे त्यामध्ये केकचं सामान भरून ठेवलेले, पण ते कलर आणि ते ठेवायचं होतं, म्हणून मग मी म्हटलं थांब आता राहू देते। तर जो रवा वगैरे होतं तेही यामध्ये भरून ठेवते, कारण मग रवा ही पिल्लूसाठी लागतो उपमा बनवण्यासाठी। आणि कसं मग एक ज्याच्या त्याच्या सामानामध्ये जे जे सामान ठेवलं ना लवकर सापडतही आणि आपली कामंही पटकन होतात। तर मी तुम्हाला आधीच म्हणल्या बॉक्समध्ये मी केकचं सामान ठेवलेलं आहे, ते जे कलर वगैरे होते, पायपिंग बॅग होते, ते सर्व ठेवून दिले। आणि कोरड्याचा डबा सकाळी एक घसून ठेवलं होतं, म्हटलं ते यामध्ये कोरड्या भरून बाकीचे मग डबे एकातले एक घालून देता येईल, म्हणजे ते व्यवस्थित राहतील, म्हणून हेच काम मी आता करते। तर गरमीमुळे पूर्ण पसीना होते, पण कामं तर करावीच लागतात। तर एका डब्यात खाली नवीन कोड्या टाकल्या, वरतून जुन्या टाकल्या, नव्या थोडंच आणलं होतं, म्हणजे पुन्हा गेलं तर आणता येईल म्हटलं। मागच्या वेळेस आले तेव्हा थोडेसेच घेऊन आले होते, तर मग असं थोड्याशा मग दुसऱ्या डब्यामध्ये भरून मग असं मी सामान ठेवलेलं आहे।
त्यानंतर म्हटलं एकदा सर्व जे काही भांडे आहे ते भरायच्या आधी पहिले घर झाडून फरची पुसून घ्यावा, म्हणजे कसं क्लीन होऊन जाईल आणि मग भांडे पटपट भरता येईल म्हणून एकदा मग झाडून घेते आणि लगेच मग फरची पुसून घेणार आहे. भरपूर सारा कचरा निघाला नाही म्हणता तरी आताच पिल्लूच्या बड्डेच्या वेळेस मी रूम क्लीन केली होती, म्हणजे वरतून किचन क्लिनिंग. तर ही पसारा जाळे वगैरे होतच असतात. घर म्हटलं तर पसारा जाळे आणि वस्तू जर मी म्हटलं तुम्हाला आधी जागेवर नसलं तर मग असं पसारा वगैरे होतच असतो. तर आता मी झाडून घेते आणि त्यानंतर मग फरची पुसणार आहे. बाकीचं मग जे भांडे छोटे मोठे भरणार आहे तेही तुम्हाला दाखवेलच मी. तर जे पेपर आहे मला असं वाटत होतं रॅकमधले पूर्ण काढूनच घ्यावा, म्हणजे रॅक जे भांड्यांचं स्टँड आहे ते पटकन खाली होऊन जाईल आणि जास्त एक्स्ट्राचे कामही वाढणार नाही म्हणून. तर इथं कचरा आहे तो मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं असं बाहेर जाऊन टाकते, किंवा मग जर घरात असेल तर घरातच ठेवते आणि सगळं मग संध्याकाळी किंवा थोड्या वेळाने मग असं बाहेर टाकत असते. असं माझं काम असतं डेलीचं. आता झाडून घेते, फरची पुसते आणि मग तुम्हाला दाखवते मी जे भरणार आहे सामान ते कोणतं आणि काय काय आणि कुठे आम्ही चाललो तेही पुढे सांगतेच मी तुम्हाला. तर पहिले आम्हाला जायचं होतं 4 तारखेला, पण आता यांना रूम खाली व्हायची होती 2लाच. म्हटलं मग लवकरच सामान शिफ्ट करू आणि जी आम्हाला रूम घ्यायची होती ती पण खाली झालेली त्यामुळे. आणि मग मी तोपर्यंत फरची पुसल्यानंतर म्हटलं चला आता मँगो आईस्क्रीम होती तर ती खाऊन घेतली. तर फरची वगैरे पुसली आणि आता जे छोटे मोठे भांडे आहे किचनचे फक्त जे आपले रेग्युलर यूजचे आहे तेच ठेवते आणि बाकीचे जे आहे ते या गोणीमध्ये भरून ठेवते. बॉक्सेस पण आहे, पण म्हटलं जाऊ दे बॉक्स पुन्हा तयार करा, त्याला चिकट टेप वगैरे लावत बसत, त्यापेक्षा गोणी होती आणि गोणी ते व्यवस्थित बसेल म्हटलं, एवढं काही जास्त टेन्शन नाही. जे काय किचनचं सामान आहे, जर चमचे झाले जे जास्त उचटणी झालं, जे छोटे छोटे माझे चमचे आहे ते, त्यानंतर हे कढई वगैरे जे जास्त लागणार नाही ते, त्यानंतर वाट्या डिश ज्या जास्तीच्या आहे कारण 6, 3, 9, 10, 12 डिश आहे, वाट्या पण खूप साऱ्या आहेत. तर हे चमचे मी तुम्हाला म्हटलं ज्या किसणी वगैरे आहे, जे कुकरचे डबे वगैरे, तर केकचं काही जे सामान आहे ते सर्व काही मी पॅक करून ठेवते. आणि जे हे चमचे पण खूप आहेत, 2 चमचे आणि एक उचटणीवरती ठेवली म्हटलं जेवण बनवण्यासाठी, आणि बाकीचं सर्व काही यामध्ये पॅक करून दिलेलं आहे मी. तर जवळपास सर्व जे होतं मला, म्हणजे फक्त खूप जास्त जड आणि काचेच्या वस्तू नाही ठेवल्या, बाकीचं किचनचं सामान आणि डबे तर मी तुम्हाला म्हटलं डायरेक्टच उचलून ते जेव्हा घेऊन जायचे तेव्हा उचलून घेणार आहे, कारण मग ते भरण्यापेक्षा एवढे मोठे मोठे असंच करूया म्हटलं. तर बाकीचं मग जे छोटे छोटे वस्तू आहे किचनच्या तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, जे आपले चमचे झाले, वाट्या झाल्या, प्लेटी झाल्या, छोटे ताटं झाले, एक्स्ट्राचं सामान झालं, हे जे की चमचे वगैरे आहेत प्लास्टिकचे ते नाही यूज करत, आता काचेचे यूज करतो पण तेही राहू दिलेले आहे. त्यानंतर मग जे माझं कुकर आणि ते होतं, कढईन ते होतं, ते कुकर जे ठेवायचं होतं, एकच कुकर लागतं सध्या, मग तेच राहू दिलं आणि बाकीचं सामान त्यामध्ये गोणीमध्ये भरून ठेवलं. तर कुकर ठेवून तिथं आणि ते जुन्या कुकरच्या याची पण शिट्टीचा नट पडला आहे, तोही मला बसवायचं होतं, ती आठवण नाही. तर मी जवळपास सर्व सामान भरत आणलेलं आहे एका गोणीमध्ये. बारीक भांडे भरपूर सारे बसून जातात, मोठे भांड्यांना थोडासा प्रॉब्लेम येतो त्यामुळे. तर आता जवळपास सर्वच पातेले पण भरून ठेवले जे गरजेचे नाही आहे सध्या 2 दिवसासाठी, तेही भरून ठेवलेले आहे. तर असं आहे इथं शेजारीच रूम आहे, त्या रूममध्ये आम्हाला जायचं आहे, कारण की या सध्या ज्या रूममध्ये राहतो ती छान आहे, पण सध्याच तिचं भाडं त्यांनी पहिले 8,500 होतं, आम्ही आलो तेव्हा 9,000 केलं आणि अजून 4-5 महिने 10,000ही करतील. आणि त्यापेक्षा म्हटलं मग इतकं भाडं तर आपल्याला परवडत नाही, त्यापेक्षा थोडीशी साधी सिंपल रूम असली ना, ही पण काही इतकी म्हणजे खूप म्हणजे क्लीन आहे आणि हे स्ट्रॉली वगैरे आहे, त्यामुळे व्यवस्थित किचनमध्ये पसारा वगैरे होत नाही, त्यामुळे बाकी एवढी बाकीचं बी सुंदरच आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे रूमलाही. तर हे धुवून काढलं मी, मला वाटलंच पाण्याने निघालं, हे तर नाही पण हे निघून आलंय. हां, कोणतं तरी असं वरती निघून आले, आता निघत नाही हे पॅक आहे, हेच निघालंय, त्यामध्ये पाणी गेलं ना, त्यामुळे पाणी नाही जाऊ द्यायचं शक्यतो, नाही तर मग हे असं निघून येईल. फॅन खाली ठेवते त्याला सुकण्यासाठी, मला आवडतात शोपीस, खूप धूळ बसली होती त्याची, मी किचनमध्ये ठेवलं, त्यामुळे म्हटलं धुवून पॅक करून ठेवावं. तर मग म्हणूनच मग आम्ही रूम चेंज करतो, इथंच भरूच तर काय सोडून जाणार नाही सध्या तरी, नंतर बघू, सध्या इथंच चेंज करतोय. तर मग कपडे वगैरे पण सुकले होते, भांडे वगैरे भरून ठेवले, म्हटलं पिल्लू झोपलेला आहे तोपर्यंत कपडे काढून आणावं, कारण मग बाहेर पळतो लगेच म्हणून. तर मग आणि मला कपडे काढून आणेपर्यंत तर शेट आमचे उठलेही लगेच,
तुम्हाला दाखवते मी. नाही तो नाही दिसला व्हिडिओमध्ये. तर लगेच आला माझ्याकडे पळत पळत. त्याला म्हणजे बाहेर जायला भेटलं ना तर खूप सगळा आनंद असतो. त्यानंतर मग इथं मी संध्याकाळच्या वेळेस नाश्त्यासाठी पास्ता बनवत होते. खूप दिवसापासून पास्ता आणून ठेवलेला पण बनवायचं बाकी होतं. तर म्हटलं चला बनवूया. तर कढईमध्ये मी तेल टाकलं आणि जे साहित्य लागतं ते ऑलरेडी मी कट करून ठेवलेलं आहे, ते तुम्हाला दाखवतेच. तर त्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे टाकले. त्यानंतर हे बघा लसूण, कांदा, त्यानंतर अद्रक, टोमॅटो, त्यानंतर मिरची हिरवी, त्यानंतर शिमला मिरची सर्व काही कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर लसूण टाकला, बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकली. जास्त होतील म्हणून मग मी कमी टाकलं, कारण पिल्लूही खाईल, त्यालाही आवडतं. जास्त नाही त्यात मी थोडंफार 2-4 तर खाईलच तो. तर त्यानंतर छान परतून घ्यायचं मिरची लसूण वगैरे. आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदाही छान कमी गॅसवरती गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा. कमी गॅसवरती कांदा छान परतून घ्यायचा, म्हणजे कांदा छान परतला तर मग आपलं जे आहे पास्ता तोही छान होतो, मॅक्रोनीही छान होतं. त्यानंतर त्यामध्ये जे तुम्हाला व्हेजिटेबल टाकायचे असं तुम्ही ॲड करू शकता. इथं मी फक्त टोमॅटो आणि शिमला मिरची आहे ती बारीक एकदम कट करून टाकलेली आहे. तर कमी गॅसवरती छान असं भाजी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. जेवढं छान फ्राय करता येईल तेवढं फ्राय करून घ्यायचे, म्हणजे ग्रेव्ही छान झाली ना तर मग पास्ताही छान लागतो. तर इथं मी मस्त भाज्या छान परतून घेते. त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले ॲड करायचे आहे. तर खूप जास्त काही मसाले टाकायचे नाही, मी तुम्हाला दाखवते पुढे. तर इथं आता छान भाज्या परतून झालेल्या आहे. आता यामध्ये टाकायचं आहे जे माझ्याकडं रेड चिली सॉस आहे ते टाकणार आहे. त्यानंतर थोडेसे काळ्या मिरे पावडर टाकली आणि जिरा पावडर टाकलेली आहे. आणि जे तुम्हाला मी आता दाखवलं ते रेड चिली सॉस आहे ते टाकते 2 चमचे मोठे. त्यानंतर जे आपल्याकडं टोमॅटो केचप असतं, टोमॅटो सॉस असतं ते टाकायचं थोडंसं, त्यामुळे थोडीशी टेस्ट छान येते मॅक्रोनीला. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तो जे सॉस वगैरे टाकलेला आहे आपण ते. आणि त्यानंतर जे पास्ता आहे मी त्याची कुकरमध्ये 1 शिट्टी काढून घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये त्यातलं सर्व पाणी जे आहे ते काढून घेतलेलं आहे. आणि थोडंसं जास्त शिजवलेलं आहे मी, कारण जास्त शिजवलं तर पचायलाही सोपं पडतं. त्यामुळे थोडंसं चांगलं शिजवून घ्यायचं हे पास्ता. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्या मसाल्यामध्ये जो आहे तो पास्ता आपला छान मिक्स करून घ्यायचा. तुम्ही यामध्ये लाल तिखटही टाकू शकता, मी नाही टाकलेलं. त्याने रंग सुरेख येईल आणि दिसायला छान दिसेल. पण दिसण्यापेक्षा काय, रंग सुरेख आलाच पाहिजे असं काहीही नाही आहे. दिसण्यापेक्षा काहीही नसतं, फक्त टेस्ट चांगली झाली पाहिजे. त्यामुळे मी हिरवी मिरची टाकली होती, त्यामुळे लाल तिखट नाही टाकलं. त्यानंतर वरतून त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे जो पास्ता मसाला आहे तो टाकला. तोही छान यामध्ये मिक्स करून घ्यायचा, जेवढं आपल्याला छान मिक्स करता येईल तेवढं. त्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मस्त असा पास्ता आपला तयार होतो. मी खूप वेळेस नाही करत, खूप दिवसातून एखाद्या वेळेस, आत्तापर्यंत 2-3 वेळेस केला असेल जास्तीत जास्त करून. तर तोही असंच कधीतरी वाटलं खूप दिवसानंतर बनवायचं तर बनवते. तर इथं मस्त पास्ता तुम्ही बघू शकता रेडी झालेला आहे. आणि मस्त नाश्ताही होतो आणि घरच्या घरी आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकतो. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय बाय.